नमस्कार मंडळी। तर बरेचदा उपवासासाठी आपण साबुदाण्याची खिचडी ही बनवतो, पण काही वेळेस घाई गडबडीत काय होतं, आपण दुसरी कामं आवरण्याच्या नादात राहतो आणि साबुदाणे नेमके भिजवायला विसरतो। तर अशा वेळेस साबुदाणे न भिजवता अगदी मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते आज मी दाखवणार आहे। अगदी साधी आणि सोपी अशी ट्रिक आहे। तर इथे मी अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत आणि ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। साबुदाणे केव्हाही धुताना आधी स्वच्छ निवडून घ्यायचे व्यवस्थित आणि मग धुवायचे। तर इथे मी आता साबुदाणे 3 ते 4 पाण्याने अगदी व्यवस्थित असे धुवून घेतलेत। त्यानंतर एक जाळी घ्यायची आहे, जाळी ही ओली करून घ्यायची आणि त्यावर आता धुतलेले साबुदाणे अगदी व्यवस्थित असे पसरवून घ्यायचेत, मोकळे सुटसुटीत। तर इथे मी सर्व साबुदाणे अगदी व्यवस्थित असे पसरवून घेतलेत आणि एका साईडला आता कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलेलं होतं। एक महत्त्वाची गोष्ट अशी की पाणी अगदी छान उकळल्यावरच आपल्याला ही जाळी त्यावर ठेवायची आहे। तर इथे मी जाळी ठेवून घेतली आहे, वरून झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनिट हे साबुदाणे छान वाफवून घ्यायचे। तर इथे आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। साबुदाणे अगदी छान असे वाफवलेले आहेत, तुम्ही बघू शकता, अगदी मस्त झाले। आणि त्यानंतर आता हे वाफवलेले साबुदाणे थोडे गार झाले की चमच्याने अशा पद्धतीने व्यवस्थित जमा करून घ्यायचे। तुम्हाला आता वाटत असेल की हे साबुदाणे तर पूर्ण चिकट झाले, पण असं अजिबात नाही। पण हे साबुदाणे गार झाल्यावर अगदी व्यवस्थित मोकळे होतात। आणि आता हे वाफवलेले साबुदाणे मी एका डिशमध्ये काढून घेते। साबुदाणे मोकळे कसे बनवायचे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे आता सर्व साबुदाणे मी काढून घेतलेत एका डिशमध्ये आणि त्यानंतर आता हे साबुदाणे परत 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तर इथे आता मी पाणी टाकून घेतलंय उकळलेल्या साबुदाण्यामध्ये, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हवं तर तुम्ही हाताने साबुदाणे धुवू शकतात। तर तुम्ही आता बघू शकतात अगदी एक साबुदाणा अगदी व्यवस्थित असा मोकळा झालेला आहे, चिकट वगैरे अजिबात राहिलेले नाही। तर इथे आता मी साबुदाणे धुवून घेतलेत, अगदी व्यवस्थित मोकळे झालेत। त्यानंतर आता कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलंय। तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा जिरं टाकून घेतलंय। तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर जिरं टाका। जिरं अगदी व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात, ते टाकून घेतल्या। एक मीडियम आकाराचा बटाटा अगदी बारीक कापून घेतलाय, तोही टाकून घेतला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बटाट्याचे केव्हाही अगदी बारीक फोडी करा जेणेकरून पटकन बटाटा शिजतो। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी इथे आणि त्यानंतर आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून हे बटाटे छान असे शिजवून घ्यायचे। तुम्ही याऐवजी उकडलेला बटाटाही वापरू शकतात। तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट छान वाफ झाली आहे। मी बटाटे अगदी व्यवस्थित परत मिक्स करून घेतले, परत 2 ते 3 मिनिट झाकण ठेवलंय। तर इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून घेतलंय मी। बटाटे अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता बटाटे अगदी छान मऊसूत असे शिजलेले आहेत, व्यवस्थित मिक्स करून घेतलेत मी। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे गार पाण्यात परत साबुदाणे धुवून घेतले ते टाकून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे आता साबुदाणे टाकूनही मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता 4 ते 5 मिनिट अगदी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, कारण आपण हे साबुदाणे भिजवलेले नाही, म्हणून 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। तर इथे 4 ते 5 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलंय, अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये आता अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय, कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लक्षात ठेवा आपण साबुदाण्यासाठी जो शेंगदाण्याचा कूट वापरतो थोडासा जाडसर करत जायचा आहे, त्यामुळे खातानाही टेस्ट छान लागते आणि साबुदाणे अगदी छान मोकळे होतात। तर शेंगदाण्याचा कूट टाकून मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर टाका।
तर इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आहे। कोथिंबीर टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आता हे साबुदाणे बघितल्यावर तुम्हाला असं वाटणारही नाही की हे साबुदाणे रात्रभर भिजवलेले नाहीत असं। तर थोडीशी साखर टाकून घेतली आहे मी। तुम्ही गोडसर खात असाल साबुदाण्याची खिचडी तर साखर टाका, स्किप केली तरी चालेल। तर साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर इथे आता तुम्ही बघू शकतात अगदी मोकळी सडसडीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे। साबुदाणे न भिजवताही आपण इतकी छान साबुदाण्याची खिचडी बनवू शकतो, यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे। बऱ्याचदा बऱ्याच मैत्रिणी सकाळच्या घाई गडबडीत किंवा रात्रीच्या कामांच्या घाई गडबडीत रात्री साबुदाणे भिजवायला टाकायचं विसरतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याच मैत्रिणींना या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो। तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी मऊसूत असे हे साबुदाणे शिजलेले आहेत आणि अगदी मोकळी अशी खिचडी तयार झाली आहे। तर इथे मी थोड्याशा दह्यासोबत तयार साबुदाण्याची खिचडी सर्व केलेली आहे। आणि ऐन वेळेवर जर तुमचा उपवास तुम्हाला आठवला असेल, साबुदाणे भिजायला टाकले नसतील, तर अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी अशी साबुदाण्याची खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा, बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा।